22 बुलढाणा विधानसभा मतदारसंघामधून मी निवडणूक लढवली, विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये अवघ्या 841 मतांनी आम्हाला महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला। याचं शल्य इथल्या प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये आजही आहे। पुढच्या महिन्यामध्ये या निवडणुकीला वर्षभराचा कालावधी होईल। या विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय वातावरण वेगळं होतं। सगळ्यांना याची कल्पना होती की महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी निवडून येईल, या संदर्भात सगळ्यांना खात्री होती। आणि असं असतानाही जवळपास 90,819 मतं, एवढे मोठ्या प्रमाणात मतं घेऊनही आम्हाला पराभव स्वीकारावा लागला। आणि ज्यावेळी याची कारणं सगळी आम्ही मागच्या काही दिवसांपासून त्याचा अभ्यास करतोय, त्यावेळी जसं देशात आदरणीय राहुलजी गांधी यांनी याचा एक भांडाफोड केला की मतचोरी झाली, तसाच राज्यामध्ये सुद्धा आमचे नेते आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी महाराष्ट्रामध्येही कशा प्रकारे विधानसभेच्या निवडणुकीत मतचोरी झाली आणि मतांचा घोळ झाला आणि त्यामुळे कशा प्रकारे विधानसभेच्या जागा या महाविकास आघाडीच्या प्रभावित झाल्या, या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये अतिशय विस्तृत स्वरूपामध्ये त्यांच्या वरळी मतदारसंघाचं उदाहरण देऊन माहिती सांगितली आहे। बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्येही मोठ्या प्रमाणात ही मतचोरी झाली, मतांचा घोळ झाला, बोगस मतदान करून घेण्यात आलं आणि त्यामुळे या ठिकाणी महायुतीचा उमेदवार हा विजयी झाला। निसटता विजय जो काही महायुतीच्या उमेदवाराचा झालाय, त्याला फक्त या ठिकाणी असलेला मतांचा घोळ आणि बोगस मतदान, बोगस मतदार याद्या याच कारणीभूत आहेत, असं आम्ही या ठिकाणी जबाबदारीने या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांसमोर सांगतो आहोत। याला कारण आहे की मागच्या काही दिवसांमध्ये आम्ही ज्यावेळी एकूण 337 बूथ आपले आहेत 22 बुलढाणा विधानसभा मतदारसंघातले, त्याचा जेव्हा आम्ही आढावा घेतला, माहिती घेतली, आमच्या यंत्रणेमार्फत आम्ही जेव्हा त्या ठिकाणी मतदार याद्यांचं पुनर्विलोकन केलं, त्यावेळी असं लक्षात आलंय की जवळपास 7,400 मतदार हे दुबार आहेत। म्हणजे अनेक मतदार असे आहेत, 7,400 हा आकडा म्हणजे डबल नावं आहेत। अनेक लोकांची नावं ही पुन्हा आलेली आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी ती नावं आलेली आहेत। अशीही नावं आहेत की ज्यांचं एकाच यादी भाग क्रमांकामध्ये 2 वेळा वेगवेगळ्या मतदार क्रमांकावर नाव आलेलं आहे। त्यानंतर जवळपास 5,291 मतदार हे मयत आहेत। आता ही 5,291 मयत मतदारांची नावं आहेत, त्यांचा म्हणजे गावाचं नाव, त्यांचा विभाग क्रमांक, त्यांचं गाव आणि त्यांचा मतदार यादीचा क्रमांक, अशी ही जवळपास 2,291 मयत मतदारांची नावं 22 बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये निघालेली आहेत। त्यानंतर खूप अतिशय म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की माझ्या विधानसभा मतदारसंघामधलं मोताळा तालुक्यातलं 2 तालुके येतात, बुलढाणा तालुका येतो, मोताळा तालुका येतो। मोताळा तालुक्यामधील निपाणा हे एक गाव आहे, ज्या गावाची एकूण मतदार संख्याच मला असं वाटतं की 1126च्या जवळपास आहे। आता 1100 समथिंग मतदार संख्या असलेल्या या मतदार यादीमध्ये मतदार यादी क्रमांक 3 यामध्ये 132 नावं ही मयत निघाली आणि हा आकडा मोठा आहे। केवळ तेच नाही तर यादी भाग क्रमांक 261 म्हणजे हा सुंदरखेडचा भाग येतो बुलढाणा तालुक्यातला, यादी भाग क्रमांक 261 मध्ये मयत आहेत, त्यांचं मतदाराचं क्रमांकच मी या ठिकाणी उल्लेख करते, मतदाराचा नावाचा उल्लेख करत नाही। मतदार क्रमांक आहे 506, यादी भाग क्रमांक 261, 2010ला म्हणजे 15 वर्षापूर्वी हे मयत झालेले, त्यांचं आजही मतदार यादीमध्ये नाव आहे। त्याचबरोबर एका नावाचा उल्लेख करते, त्यांच्या कुटुंबियांशी बोलणं झालं, नावाचा उल्लेख केला तर चालतो असं त्यांनी सांगितलं, त्यामुळे तो उल्लेख करते। 2004ला हे मयत झालेले आहेत, म्हणजे जवळपास 21 वर्ष झाले। सरदारसिंग देवसिंग गायकवाड राजपूत हे ते नाव आहे की जे नाव आहे यादी भाग क्रमांक 261 मध्ये, आणि 261 मध्ये हे नाव आहे आणि 2004ला हे मयत झालेले आहेत, 21 वर्ष झालेत मयत होऊन। त्यानंतर यादी भाग क्रमांक 261चाच घोळ आहे की 743 क्रमांकाचं मतदाराचं नाव आहे। हे मतदार 2011 साली
म्हणजे 14 वर्षापूर्वी मयत झालेत, आजही त्यांचं नाव मतदार यादीमध्ये आहे. यादी भाग क्रमांक 3 निपाणा गाव इथले मतदार क्रमांक आहे 289. ज्यांचा मृत्यू झालाय 2016 साली, म्हणजे 9 वर्ष झाले, त्यांचं आजही नाव मतदार यादीमध्ये आहे. मी हे काही उदाहरणादाखल नावं आपल्याकडे या ठिकाणी सांगितली, आपल्यासमोर त्याचा उल्लेख केलाय. तशी मयत मतदारांची 5291 नावं आज आम्ही 22 बुलढाणा मतदारसंघामधली काढलेली आहेत. आणि आम्ही असं त्या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाकडेही त्या ठिकाणी आम्ही हे मांडलेलं आहे. त्याचबरोबर केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग आणि माननीय जिल्हाधिकारी यांनाही आम्ही या संदर्भामध्ये त्या ठिकाणी मागणी केली आहे की जर एवढ्या मोठ्या प्रमाणात एका बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जर 5,500 अधिक लोक हे मयत असतील आणि जवळपास 7,500 मतदार हे दुबार मतदार असतील तर खूप मोठा घोळ हा याद्यांमध्ये आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही मतदान प्रभावित होऊ शकते. आणि आम्ही विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी सुद्धा म्हटलेलं होतं की बोगस मतदान हे मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. त्या संदर्भामध्ये रीतसर आमच्याकडे पत्रही आहे जे आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं की बोगस मतदान होऊ शकते, आपण बंदोबस्त वाढवावा. दुर्दैवाने त्या ठिकाणी आम्हाला अपेक्षित असलेलं पोलीस प्रशासनाचं कदाचित सहकार्य झालं नाही. त्यामुळे बोगस मतदान 100% बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये झालं आणि त्यामुळेच मतदान प्रभावित झालं. येणाऱ्या निवडणुकांमध्येही होऊ शकतं. त्यामुळे आमची मागणी आहे की हा मतदार याद्यांमधला घोळ आधी थांबवा, संपवा आणि मगच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या. किंवा जर आता नवीन मतदार याद्या प्रकाशित करणं शक्य नसेल तर ज्या काही मतदार याद्या आपण अंतिम करणार आहात त्या मतदार याद्यांवर तरी मयत व्यक्तीच्या नावावर तो मयत आहे असा शिक्का किंवा जो मतदार दुबार आहे त्या ठिकाणी कुठलं तरी एक मतदान त्या मतदाराला विचारून एक नाव कायम ठेवून त्यावरही दुबार मतदार असा शिक्का हे करावं लागेल तर हा मतदार यादीतला घोळ थांबू शकेल आणि तर आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने, योग्य पद्धतीने, निपक्षपाती पद्धतीने आणि लोकशाहीला धरून निवडणुका होत आहेत असं म्हणता येईल, अन्यथा म्हणता येणार नाही. ही यादी आहे दुबार मतदारांची. जवळपास 7,400 नावं जी दुबार आहेत, दोन्ही नावं आहेत ती म्हणजे डबल नावं आहेत. म्हणजे जर यातलं एक नाव कट केलं तर मग त्यातली निम्मी नावं ही कायम राहतील, निम्मी नावं कट होतील. त्या नावावरच महायुतीचे उमेदवाराचा निसटता विजय झालाय आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हा मतांचा घोळ निदान त्या ठिकाणी काढला गेला पाहिजे. बोगस मतदान हे मतदार शोधून त्या ठिकाणी ते काढले गेले पाहिजे तर निवडणुका घ्याव्यात. अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ह्या निवडणुका असा मतांचा घोळ जर असला तर निश्चितच प्रभावित होऊ शकतात. त्यामुळे त्या संदर्भात आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. काय फॉर्म्युला आहे निवडणूक आयोगाला आपल्या देण्यासाठी आपल्याकडे? 22 बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये मी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली आणि 90,819 मतं मला मिळाली. अवघ्या 841 मतांनी मला पराभव स्वीकारावा लागला. ज्यावेळी लोकांमध्ये आम्ही जातोय त्यावेळी लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही निवडून यायला हव्या होतात, आम्हाला विश्वास नाहीये. अनेक गावांमध्ये असं झालंय की आम्हाला विश्वास नाही की आमच्या गावातून इतकं कमी मतदान तुम्हाला मिळालं असेल. ज्यावेळी हे आमच्या कानावर आलं आणि त्यानंतर आम्ही मतदार याद्यांच्या संदर्भामध्ये अभ्यास केला आणि आदरणीय आमचे नेते आदित्यजी ठाकरे साहेब यांनी काही दिवसांपूर्वी जे पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी सांगितलंय, सप्रमाण सिद्ध केले की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. आदरणीय राहुलजी गांधी यांनी सुद्धा देशस्तरावर ही बाब सिद्ध केलेली आहे. त्यावेळी बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्येही हा यादीतला घोळ आहे हे सिद्ध करायचं होतं आणि त्यासाठी जेव्हा मतदार यादीचा पूर्ण अभ्यास केला त्यावेळी असं लक्षात आलंय की बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास मयत मतदारांची संख्या ही 5,291 आहे. 337 बूथ आहेत आणि 5,291 मयत मतदार आहेत. या 22 बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 7,400 मतदार हे दुबार आहेत. दुबार म्हणजे 2 वेळा नावं या मतदारांची आलेली आहेत. आणि केवळ हेच नाही तर अनेक मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घर क्रमांक दिलेलेच नाहीत. जसं यादी भाग क्रमांक त्या ठिकाणी 273 आहे. यादी भाग क्रमांक 273, 270, 267, 268
हा जो काही यादी भाग क्रमांक आहे या ठिकाणी संदिग्ध घर क्रमांक दिलेले आहेत. काही ठिकाणी 0 नाव आहे घर क्रमांकाचं, काही ठिकाणी डबल 0, काही ठिकाणी 3 वेळा 0, काही ठिकाणी एका ठिकाणी तर घर क्रमांकाचं जागी परिसराचं नाव दिलंय आणि चुकीच्या परिसराचं नाव दिलंय. सागवण गावाचा हा विषय आहे. सागवण गावामध्ये घर क्रमांकाच्या जागी बुलढाणाचं नाव लिहिलंय. सागवण गावामध्ये घर क्रमांकाच्या जागी सावरगाव डुकरे हे नाव लिहिलंय आणि याच सागवण गावामध्ये घर क्रमांक 123 मध्ये जवळपास 126 मतदारांची नोंद आढळलेली आहे. या घरामध्ये 126 मतदार राहतात असं आढळून आलंय आणि ते मतदारही जसा सर्व धर्म समभाव असतो तशाच पद्धतीने त्या ठिकाणी जिने आहेत, त्या ठिकाणी हिवाळे आहेत, इंगळे आहेत, शेळके आहेत, सोनुने आहेत, त्याचबरोबर त्या ठिकाणी फारुखबाई सुद्धा राहतात. आमची माननीय निवडणूक आयोगाला विनंती आहे की निवडणूक आयोगाने या संदर्भामध्ये सर्वेक्षण करावं, मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण करावं आणि मतदार याद्या अद्ययावत कराव्या. त्याचबरोबर या ठिकाणी अनेक मयत मतदार, काही मतदारांचं आम्ही मृत्यू प्रमाणपत्रांचं सुद्धा दाखला त्या ठिकाणी काढलेला आहे. जवळपास एक उदाहरण देईल आपल्याला यादी भाग क्रमांक 261चं. सरदार सिंग देवसिंग गायकवाड राजपूत हे जे काही नाव आहे, हे व्यक्ती 2004 साली मयत झालेले आहेत. मयत होऊन 21 वर्ष झाली. आजही यांचं नाव मतदार यादीमध्ये आहे. त्याचबरोबर 2011 आणि 2016 साली 2010 साली मयत झालेल्या मतदारांची ही नावं अजूनही मतदार यादीमध्ये आहेत.